श्रोते हो नमस्कार. भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी म्हटले आहे, क्रोधात भवती सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. अर्थात क्रोधापासून मोह किंवा मूढभाव निर्माण होतो. सम्मोह म्हणजे अविवेक. त्यामुळे व्यक्तीला योग्य अयोग्य समजत नाही, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि अखेरीस बुद्धीचा नाश होऊन व्यक्तीचे अधःपतन होते. समजा आपण आपल्या नव्या मर्सिडीजमधून फिरायला गेलो आहोत. आपण शांतपणे गाडी चालवत आहोत. अचानक समोरून एक गाडी येते आणि ती गाडी आपल्या नव्या कोऱ्या गाडीला घासून जाते. इतका वेळ शांत असणारा मी अचानक क्रोधित होतो. माझा क्रोध अनावर होतो. गाडी चालवत असताना माझा मेंदू प्रीफ्रंटल कॉर्टेक्स लेव्हलला काम करत होता. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे मानवाचा प्रगत मेंदू. बुद्धिमत्ता, कौशल्य, विकास, स्मरणशक्ती या मेंदूच्या भागांमुळे विकसित होतात. जेव्हा मला क्रोध येतो तेव्हा माझा मेंदू प्रिमिटिव्ह ब्रेन प्रमाणे वागायला लागतो. प्राण्यांमध्ये प्रिमिटिव्ह ब्रेन असतो. प्रिमिटिव्ह ब्रेन हा मेंदूचा सर्वात जुना आणि मूलभूत भाग. मला क्रोध आल्यानंतर माझे वर्तन हे प्राण्यांप्रमाणेच होऊ लागते. हृदयाचे ठोके वाढतात, श्वासोच्छ्वासाची गती वाढते, माझे विचार हिंसक होतात, कधीकधी माझे वर्तन सुद्धा हिंसक होते. त्यामुळे म्हटले आहे, क्रोधात भवती सम्मोहः. क्रोधामुळे मूढभाव निर्माण होतो. पुढे सम्मोहात स्मृतिविभ्रमः ही अवस्था निर्माण होते. मोहामुळे किंवा मूढभावामुळे स्मरणशक्ती नाहीशी होते. क्रोध आल्यानंतर मी कोण आहे, माझ्यावर आईवडिलांचे संस्कार काय आहेत, माझे समाजातील स्थान काय आहे, यापैकी काहीही लक्षात राहत नाही. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो. माणसाचे अधःपतन होते. थोडक्यात, क्रोध आल्यामुळे आपले कर्तव्य करू नये असं बुद्धीला जे वाटतं तेव्हा त्याला मोह म्हणतात. आणि आपलं कर्तव्य हे आहे का असं कर्तव्याबद्दल बुद्धीला शंका घेण्याचा मोह होतो तेव्हा त्याला सम्मोह म्हणतात. मोहामुळे बुद्धीच्या समोरील ध्येय नष्ट होते. बुद्धिनाशात प्रणश्यति. बुद्धी योग्य अयोग्य निवड करायला अकार्यक्षम होते. माणूस घसरत घसरत अगदी पशुत्वाच्या पातळीवर जाऊ शकतो. प्रणश्यति याचा अर्थ देह नाश पावतो असा नाही, तर दिव्यत्वाच्या प्रवासाची प्रणश्यति. म्हणजे मनुष्य उच्च ध्येयापासून च्युत होतो. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात, भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे. क्रोध आल्यानंतर मनुष्य स्वतःवरचे नियंत्रण गमावतो. हे टाळण्यासाठी भगवद्गीता सांगते, परिस्थितीकडे तटस्थपणे पहा. कोणत्याही घटनेचे अलिप्तपणे स्वागत करायला शिका. येणारी परिस्थिती आहे तशी स्वीकारा. यामुळे परिस्थितीमुळे होणारी मनाची आंदोलने कमी होतात. क्रोधावर नियंत्रण ठेवायला मदत होते. मनावर बुद्धीचा अंकुश राहतो. प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद द्या. यामुळेच मनुष्य क्रोधावर नियंत्रण ठेवू शकेल. विज्ञान सांगते, मेंदू क्रोधामुळे प्रिमिटिव्ह ब्रेनला शिफ्ट झाला होता, त्याला पुन्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स लेव्हलला शिफ्ट करा. यासाठी क्रोध आल्यानंतर खोल श्वास घेणे, पाणी पिणे, थोडीफार हालचाल करणे, मनातल्या मनात 1 ते 10 आकडे म्हणणे, या क्रियांमुळे क्रोध कमी होऊ शकतो. प्राणायाम, प्रार्थना, नामस्मरण, ध्यान यामुळे क्रोधावर विजय मिळवता येऊ शकतो.